इयत्ता 11वी चॅप्टर 8 जीवसहती. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जगातील वेगवेगळ्या प्रदेशात विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विविध प्रकार नैसर्गिक वनस्पती व वन्यजीवन पाहावयास मिळते. अक्षांशानुसार असा बदल दिसून येतो. एकाच प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशास जीवसहती म्हणतात. एकाच प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित असलेले आपण पाहतो. म्हणजेच विविध प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींचा समूह विशिष्ट परिस्थितीत एकमेकांशी सहसंबंध प्रस्थापित करतात. वेगवेगळ्या जीवसहतीच्या भूसीमा या मुख्यतः हवामानानुसार निश्चित केल्या जातात. यात पर्जन्य, तापमान, आर्द्रता, प्राप्त होणाऱ्या सौर तापाचे प्रमाण आणि मृदेची स्थिती यांचा समावेश केला जातो. जीवसहतीतील भिन्न प्रकारच्या वनस्पती आणि राहणारे प्राणी त्या प्रदेशात असणाऱ्या हवामानाच्या स्थितीस जुळवून घेतात. या पाठात आपण हवामान स्थितीच्या आधारावर जीवसहतीचे वर्गीकरण पाहूया. जीवसहती व परिसंस्थेतील फरक. एखाद्या प्रदेशात जेथे जैविक आणि अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असते याला परिसंस्था म्हणतात. जैविक घटक म्हणजे विविध वनस्पती, प्राणी, जीवाणू इत्यादी. अजैविक घटकांमध्ये मृदा, पाणी, सूर्यप्रकाश आणि पोषक द्रव्यांचा समावेश होतो. अजैविक घटकातून जैविक घटकांना पोषक द्रव्यांचा आणि ऊर्जेचा पुरवठा होतो. हे अन्न, साखळी व अन्नजाळे यांतून घडते. एका परिसंस्थेत बरेच पोषण स्तर असतात. पहिला स्तर वनस्पतींपासून सुरू होतो आणि त्यानंतरच्या सर्व स्तरांवर विभिन्न प्राणी, पक्षी किंवा सरपटणारे प्राणी असतात. प्रत्येक स्तरावर कोणती वनस्पती आणि कोणते प्राणी असतील हे त्या भागातील जीवसहतीवर ठरते. उदाहरणार्थ, नदी परिसंस्था ही परिसंस्थेचा एक प्रकार आहे. परंतु ही नदी विषुववृत्तीय प्रदेशात आहे की समशीतोष्ण प्रदेशात यावरून त्या परिसंस्थेतील पोषण स्तरांनुसार तेथील वनस्पती आणि प्राणी ठरतील. एकाच पोषण स्तरावर वेगवेगळ्या जीवसहतीत वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती असतील. एका जीवसहतीत अनेक परिसंस्था असू शकतात. भूजीवसहती. तुम्ही अभ्यासणार असलेल्या पुढील सर्व जीवसहती बाबतची या हवामान वैशिष्ट्ये तुम्ही पाठ क्रमांक 4 मध्ये अभ्यासली आहेत. त्याचा आधार घेऊन पुढील पाठ अभ्यासा. 1. वर्षावनांतील जीवसहती. अक्षवृत्तीय विस्तार 0° ते 10° उत्तर व दक्षिण गोलार्ध. वनस्पती. या जीवसहतीत जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते. पृथ्वीवरील सजीवांच्या निम्म्यापेक्षा जास्त प्रजाती विषुववृत्तीय वनांमध्ये आढळतात. या वनातील बहुतांश वृक्ष रुंद पर्णी असून दाटीवाटीने वाढतात. त्याची सर्वसाधारण उंची 50 मीटर असते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काही वृक्ष खूप उंच वाढतात. त्यांचे शेंड्याकडील आच्छादन दाट असते, त्यामुळे ते छतासारखे दिसते. या वनातील वृक्षांचे उंचीनुसार प्रामुख्याने 3 स्तर आढळतात. पहिल्या स्तरात भूपृष्ठालगतचा भाग झुडुपांनी व्यापलेला असतो. त्यानंतर दुसरा स्तर कमी उंचीच्या झाडांचा असून तिसऱ्या स्तरात उंच आणि प्रचंड आकाराच्या वृक्षांचा समावेश होतो. यांच्यामध्ये शेकडो वेलीसुद्धा असतात. ही वने त्यामुळे घनदाट बनली आहेत. मृदा अत्यंत सुपीक व हुमसयुक्त असते. येथील बहुतांशी वृक्षांचे लाकूड कठीण असते. महोगनी, एबनी, रोजवूड रबर, ताड, नारळ, पाम असे वृक्ष तसेच ऑर्किड, जंगली फुले, विविध प्रकारच्या वेली, नेचे, शैवाल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. प्राणीजीवन. या जीवसहतीमध्ये विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आढळतात. माकड, ओरांगउटांग, गोरिला, चिंपांझी, गिधाड वर्गीय पक्षी, हॉर्नबिल, पोपट इत्यादींच्या विविध प्रजाती इत्यादींच्या विविध प्रजाती आढळतात.
त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी या जीवसहतीत मोठ्या विपुल प्रमाणावर आढळतात. उष्ण दमट हवामान व दलदलयुक्त जमिनीमुळे हे प्राणी या जीवसहतीमध्ये अधिवास करतात. स्तरीय वृक्षरचनेमुळे जमिनीपासून ते शेंड्यांपर्यंत प्राणी व पक्ष्यांच्या प्रत्येक प्रजातीचे क्षेत्र वनांनी आखून दिलेले आहे, जेथे या प्रजाती जीवन जगतात. मानवी जीवन. या प्रदेशातील मानवी जीवन फारसे सुकर नाही. या प्रदेशात मूळ मानवी जमाती अद्यापही आदिम अवस्थेत आढळतात. वनोत्पादने गोळा करणे, शिकार करणे असे प्राथमिक व्यवसाय ते करतात. उदाहरणार्थ कांगोमधील पिग्मी, ॲमेझॉनमधील बोरो इंडियन, अंदमान निकोबारमधील सेंटिनल, ऑगवा, जारवा इत्यादी. जीवसहतीचा मानवाने केलेला उपयोग. लाकडी सामान तसेच बांधकामासाठी कठीण लाकडाचा वापर होतो. त्यासाठी काही भागातील निर्वनीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. उदाहरणार्थ ब्राझील, जावा, सुमात्रा बेटे. सद्यस्थिती. वाढते औद्योगिकरण व कृषीमुळे अवनती वर्षावनांच्या जीवसहतीची होत आहे. येथील जीवसहतीतील विविधतेचा नाश होत आहे. जागतिक स्तरावरील वनांबाबत झालेल्या जाणीव जागृतीमुळे सद्यस्थितीत या जीवसहतीत काही भागात वाढ झालेली आढळते. पर्यायाने प्राणी संपदेतही वाढ होत आहे. सोनेरी तांबरीण, गोरिला, ओरांगुटान, गरुड, चिंपांझी, विषारी बेडूक इत्यादी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आहे. याच वेळेस या जीवसहतीत काही प्रजातींचा नव्याने शोध लागत आहे. 2. उष्णकटिबंधीय पानझडी जीवसहती. अक्षवृत्तीय विस्तार 5° ते 30° उत्तर व दक्षिण गोलार्ध. वनस्पती. या वनातील वनस्पती पावसाळ्यात हिरव्यागार व कोरड्या ऋतूत पानगळ होऊन पर्णहीन होतात. त्यामुळे या जीवसहतीतील वनांना पानझडीची वने म्हणतात. आर्द्र वनात वृक्ष विस्तारलेले व उंच असतात. फांद्यांचा आकार मोठा असतो व झाडांची मुळे मोठी आणि जमिनीत खोलवर गेलेली असतात. शुष्क पानझडी वनांमध्ये वृक्षांची घनता कमी असते. ही वने सलग आढळत नाहीत. ती गटागटाने विखुरलेली आढळतात. वृक्ष कमी उंचीचे व झुडपांसारखी असतात. साग हा या वनांतील आर्थिकदृष्ट्या प्रमुख वृक्ष आहे. विविध प्रकारचे बांबू, साग, साल, शिसव, चंदन, खैर, कुसुम, उंडल वृक्ष इत्यादी महत्त्वाचे वृक्ष आढळतात. प्राणीजीवन. उष्ण व उपोष्ण कटिबंधीय जीवसहतीमध्ये प्राणीजीवनाबाबत मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. या दोन्ही जीवसहतीतील जैवविविधता जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे. यात अतिसूक्ष्म प्राण्यांपासून ते महाकाय असे हत्ती, पाणघोडे, गेंडे तसेच वाघ, सिंह, गवे, माकडे इत्यादींसारखे प्राणी दिसून येतात. भारद्वाज, धनेश, कोकिल, मोर, गिधाड, ससाना, कबूतर, चिमणी इत्यादी पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. तसेच मुंग्या, विविध फुलपाखरे, कृमीकीटक इत्यादी येथे आहेत. या जीवसहतीमधील अनेक प्राण्यांच्या प्रजाती पाळता येतात. मानवी जीवन. या प्रदेशातील मानवी जीवन वर्षावनांच्या तुलनेत सुकर आहे. वनांवर आधारित प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय आढळतात. या जीवसहतीतील प्राण्यांच्या प्रजाती पाळून त्यांवर आधारित पशुपालन, दुग्धोत्पादन, मांसोत्पादन असे व्यवसाय केले जातात. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी व वाहन म्हणून बैल, घोडा, गाढव असे प्राणी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असत. या जीवसहतीत विविध प्रदेशात आदिवासी जमाती आढळतात. ग्रामीण व नागरी प्रदेशही आढळतात. ग्रामीण व नागरी वसाहतींमुळे या जीवसहतीतील वनांवर अतिक्रमण होत आहे. जीवसहतींचा उपयोग. साग या झाडापासून मिळणारे लाकूड टिकाऊ असते. ते प्रामुख्याने लाकडी सामान, बांधकाम, जहाज बांधणी, रेल्वेतील लाकूड साहित्य इत्यादींसाठी उपयुक्त आहे. येथील अनेक वनस्पती औषध व दुय्यम उत्पादनांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ चंदनाच्या झाडाचे तेल, त्याचे सुगंधी लाकूड इत्यादी. बांबूचा घर बांधणी आणि शेती कामासाठी उपयोग. याचबरोबर विविध फळे, मसालेवर्गीय वनस्पती उपयुक्त आहेत. सद्यस्थिती. निर्वनीकरण, वनांना लागणाऱ्या आगी यांमुळे या उष्णकटिबंधीय पानझडी जीवसहती धोक्यात आल्या आहेत. मानवाचा रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, कीटकनाशक फवारणी यांमुळे अनेक वन्यजीव प्रजाती नष्ट झाल्या आहेत. उदाहरणार्थ पांढऱ्या पोटाचे भारतीय गिधाड. या जीवसहतीवर मानवी लोकसंख्येचा मोठा प्रभाव पडत आहे. 3. सॅव्हाना गवताळ जीवसहती. अक्षवृत्तीय विस्तार 10° ते 20° उत्तर व दक्षिण गोलार्ध. वनस्पती. सुमारे 3 ते 6 मीटर उंचीचे गवत हे या प्रदेशाचे प्रमुख वैशिष्ट्य.
वैशिष्ट्ये: हे गवत सलग व बारमाही आढळते. हे गवत जाड, राठ व रुंद पातीचे असते. या गवताला हत्ती गवत असेही संबोधतात. झुडूप व वृक्ष प्रकार अत्यंत तुरळक स्वरूपात आढळतात. प्राणीजीवन: मुबलक प्रमाणावरील बारमाही गवताच्या दाट आच्छादनामुळे सॅव्हाना जीवसहतीमध्ये तृणभक्षक प्राणी मुबलक प्रमाणात आहेत. छोट्या सशांपासून ते महाकाय हत्तींपर्यंत यात समावेश होतो. ऋतुमानानुसार गवताच्या रंगात होणाऱ्या बदलामुळे प्राण्यांना नैसर्गिकरित्या संरक्षण व निवारा मिळतो. या प्रदेशात खूर असलेल्या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उदाहरणार्थ विविध प्रकारचे हरिण, गवा, झेब्रा, वाईल्ड बीस्ट, जिराफ, रानडुक्कर, कांगारू इत्यादी. तसेच गेंड्यांसारखे प्राणी या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतात. विविध प्रकारचा तृणभक्षक विविध प्रकारच्या मांजरवर्गीय प्राण्यांचे वास्तव्य आढळते. जंगली कुत्रे, लांडगे, तरस, चित्ते, सिंह सारख्या प्राण्यांच्या प्रजाती या प्रदेशात आहेत. त्याशिवाय जिराफ, हत्ती, पानघोडे असे आकाराने मोठे प्राणीही या प्रदेशात पाहावयास मिळतात. पक्ष्यांमध्ये गिधाड, मालडोक, टिटवी, शामरुग इत्यादी पक्षी आढळतात. मानवी जीवन: या प्रदेशांमध्ये मानवी जीवन तसे खडतर आहे. आफ्रिकेतील गवताळ प्रदेशात मसाई जमाती येथे अस्तित्वात असलेल्या पशुधनांवर चरितार्थ करतात. जीवसहतीचा उपयोग: येथील जीवसहतीत प्राणीसंपदा मोठ्या संख्येने असल्याने पूर्वी येथे मानवाकडून या प्राण्यांची विजयचिन्हे बनवण्यासाठी शिकार केली जाई. किंबहुना शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध होता. सद्यस्थिती: गवताळ प्रदेशांना लागणाऱ्या आगीवणव्यांमुळे तेथील वनस्पती प्राणीसंपदा ऱ्हास पावत आहे. अतिचराई व औद्योगिकरण यांमुळे गवताळ क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे आफ्रिकेतील सहारा वाळवंटी प्रदेशाचा विस्तार वाढत आहे. त्याचबरोबर वनप्रदेश मोकळे करून लागवडीखाली आणले जात आहेत. 4. उष्णकटिबंधीय वाळवंटी जीवसहती. अक्षवृत्तीय विस्तार: दोन्ही गोलार्धात 20° ते 30° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान. वनस्पती: विखुरलेल्या स्वरूपात वनस्पती जीवन आढळते. यांमध्ये खजूर, खेजडी, बाभुळ्या, काटेरी वनस्पती तर शेरी, घायपात, घाणेरी या झुडूप प्रकारातील वनस्पती आढळतात. कोरड्या हवामानामुळे वृक्षावरण क्वचित आढळते. वनवैशिष्ट्ये: जाड पाने व पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या वनस्पती. काटेरी असल्याने बाष्पीभवनाचा वेग मंद प्राण्यांपासून सुरक्षित. खोडसदृश्य पानेच प्रकाश संश्लेषण करतात. प्राणीजीवन: विरळ वनस्पती जीवन असल्याने जैवविविधतासुद्धा मर्यादित आहे. येथे मोठ्या आकाराचे प्राणी कमी आढळतात. लहान आकाराचे प्राणी त्या मानाने अधिक आढळतात. दिवसा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी संध्याकाळपर्यंत येथील प्राणी जमिनीत बीळ करून राहतात. उष्ण हवामान व प्राण्याचे दुर्भिक्ष्य याला मिळतीजुळती जीवनशैली अनुसरतात. प्राणी: उंट, घोरपड, पाल व सापांच्या अनेक जाती, विंचू, वाळवंटी कासव, उंदीर, मुंगूस तसेच शेळ्या, मेंढ्या, गाढव इत्यादी. पक्षी: पक्ष्यांमध्ये शामरुग, घुबड, लावा, गरुड, ससाना, गिधाड, डोमकावळा इत्यादी पक्षी आढळतात. कीटक: घरमाशी, भुंगे, फुलपाखरे, पतंग, वाळवीचे प्रकार इत्यादी. मानवी जीवन: या जीवसहतीत उष्णतेचे आधिक्य असल्याने मानवी जीवन अत्यंत खडतर असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पशुपालन, शेती हे व्यवसाय केले जातात. मानवी वसाहती फक्त पाणवठ्याजवळ आढळतात. त्या विखुरलेल्या स्वरूपात असतात. येथे काही प्रदेशात भटकी जीवनशैली आहे. बदाऊन जमातीची लोकं पूर्वी उंटावरून व्यापार करत असत. जीवसहतीचा उपयोग: संपूर्ण जगामध्ये खजूर हा महत्त्वाचा अन्नघटक आहे. सिंचनाच्या सहाय्याने शेती केली जात आहे. वनस्पतीच्या अभावामुळे खनिजांचे उत्खनन या भागात सोपे झाले आहे. सद्यस्थिती: या जीवसहतीतील वाळूंचे अतिक्रमण लगतच्या सुपीक प्रदेशात होत असल्याने त्या प्रदेशाचे वाळवंटीकरण होत आहे. त्यामुळे नाईल नदीच्या खोऱ्यासारख्या प्रदेशात वाळवंटाचा विस्तार होत आहे. भूमध्यसागरीय जीवसहती. अक्षवृत्तीय विस्तार. 5. भूमध्यसागरीय जीवसहती. चॅप्रल प्रदेश. अक्षवृत्तीय विस्तार: 30° ते 40° उत्तर व दक्षिण गोलार्धात. वनस्पती: या जीवसहतीत वनस्पतींची उंची कमी असते. वनस्पती पानझडी आणि सदाहरित अशा मिश्र स्वरूपाच्या आहेत. वृक्षांची पाने मेंचट, चिवट व जाड असतात. परिणामी वनस्पतीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन त्या प्रतिकूल पर्यावरणातही तग धरू शकतात.
येथे लिंबूवर्गीय फळझाडे, विविध रंगी फुलांची झुडुपे आढळतात. रोझमेरी, कॉर्क, ओक, ऑलिव्ह, युकॅलिप्टस, पीच, पाईन, स्वीट चेस्टनट, सीडर, सायप्रस इत्यादी वनस्पती आहेत. प्राणीजीवन या जीवसहतीत ससा, हरिण, शेळी, डुक्कर, घोडा, तपकिरी, अस्वल, चित्ता, कोल्हा, रानमांजर, शेळ्या, मेंढ्या अशी प्राणीसंपदा पाहावयास मिळते. गिधाड, गरुड पक्ष्यांचे प्रदेशात आधिक्य आहे. सुसर, सरपटणारे प्राणी आणि कीटकांमध्ये विविध किड्यांचे प्रकार, मधमाशा आढळतात. मानवी जीवन येथील हवामान आल्हाददायक असल्याने मानवी जीवन सुसह्य व विकसित आहे. फुलाफळांवर आधारित विविध उद्योग, उदाहरणार्थ मद्यार्क तयार करणे, फळे हवाबंद डब्यात भरणे, ऑलिव्ह तेल काढणे, फळांचे मुरांबे तयार करणे, फुलांपासून सुवासिक अत्तरे तयार करणे इत्यादी उद्योग येथे केले जातात. नैसर्गिक सौंदर्य, आल्हाददायक हवामान, फुलाफळांनी बहरलेला प्रदेश यांमुळे येथे पर्यटन व चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यवसाय विकसित झाले आहेत. सद्यस्थिती तृतीय आर्थिक व्यवसायात वाढ झाल्यामुळे शहरीकरण वाढत आहे. परिणामी मानवी हस्तक्षेपांमुळे जीवसहतीतील वन प्राणीसंपदा संकुचित होत आहे. समशीतोष्ण पानझड जीवसहती 6. समशीतोष्ण पानझड जीवसहती. अक्षवृत्तीय विस्तार 40° ते 50° उत्तर व दक्षिण गोलार्धात, प्रामुख्याने खंडांच्या पूर्व भागातच. वनस्पती या जीवसहतीत रुंदपर्णी वृक्षांची वने आढळतात. हिवाळ्यातील हवामानास जुळवून घेणाऱ्या वनस्पतीत 3 स्तर रचना आढळते. उंच वाढणारी झाडे, कमी उंचीची झाडे, लॉरेल, बेरीवर्गीय झुडुपे, झुडूप प्रकार आढळतात. या जीवसहतीत कठीण लाकूड असलेले पानझड जातीचे वृक्ष आढळतात. उदाहरणार्थ बीच, एल्म, चेस्टनट, ओक, विलो, चेरी, मॅपल, पाईन, अक्रोड, देवदार इत्यादी आढळतात. प्राणीजीवन या जीवसहतीत तपकिरी, अस्वल, तांबडा कोल्हा, सेंबल, मिंक असे दाट व मऊ केस असलेले प्राणी आढळतात. बहिरी, ससाना, सुतार, कार्डिनल हे पक्षी पाहायला मिळतात. तसेच अनेक प्रकारचे कीटक आहेत. अनेक प्रकारचे कीटक आहेत. मानवी जीवन येथील मानवी जीवनाच्या दृष्टीने ही जीवसहती महत्त्वपूर्ण आहे. अन्न व लाकूड, भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वनसंपदा येथे आहे. येथे वृक्षतोड लाकडी उत्पादने तयार करण्यासाठी केली जाते. उदाहरणार्थ कागद, विशेषतः वृत्तपत्रीय कागद, कागदी पिशव्या इत्यादी. शेतीसाठी देखील वनांवर अतिक्रमण होताना आढळते. सद्यस्थिती ही जीवसहती शेती व वसाहतींच्या आक्रमणाने कमी होत आहे. त्यामुळे काही वेळेस प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीजवळ येतात. या प्रदेशातील वन व प्राणीसंपदा कमी झाली आहे. प्राण्यांच्या अधिवासावर आक्रमण होत आहे. 7. समशीतोष्ण गवताळ जीवसहती. अक्षवृत्तीय विस्तार 40° ते 55° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान. वनस्पतीत गवत प्रकार अधिक आढळतो. या प्रदेशातील गवत लुसलुशीत व मऊ असते. पाऊस बेताचा असल्याने ओलावा मृदेतील खालच्या थरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे वनस्पतीमधील वृक्ष प्रकार फारसा आढळत नाही. तथापि नद्यांच्या बाजूने विलो, एल्डर, पॉप्लर हे वृक्ष आढळतात. गवताचे विविध रंगी व पातीनुसार जांभळा, सुई तृण, नील ग्रामा तृण, महिष
तृण, गॅलेथा इत्यादी प्रकार आढळतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस पावसामुळे गवत हिरवेगार असते. विविध रंगी फुलांनी हा प्रदेश बहरलेला असतो. त्यात प्रामुख्याने ॲस्टर, ब्लेझिंग स्टार, गोल्डनरॉड सूर्यफूल, क्लोव्हर, सोराळे, जंगली नील इत्यादींचा समावेश होतो. प्राणीजीवन. या जीवसंहतीत प्राणीजीवन वैविध्यपूर्ण आहे. हरिण, काळवीट, गवा, घोडा हे तृणभक्षी तर लांडगे, कॉयोट यांसारखे मांसभक्षी प्राणी आढळतात. वेल्ड गवताळ प्रदेशात शाहमृग पक्षी आढळतो तर ऑस्ट्रेलियात कांगारू, डिंगो आढळतात. मानवी जीवन. या जीवसंहतीत विरळ लोकवस्ती पाहावयास मिळते. पूर्वी शिकार हे येथील उपजीविकेचे साधन होते. ही जीवसंहती शेती, पशुपालन या उद्योगांसाठी पोषक आहे. त्यामुळे आता पशुपालन व्यवसाय केला जातो. त्यातून मांस, अंडी, दूध, लोकर, केस, कातडी मिळवण्याचे व्यवसाय सुरू झाले. प्रेरी, स्टेपडाउन्स, पंबाज, व्हेल्ड इत्यादी या गवताळ प्रदेशात विस्तृत व्यापारी प्रकारच्या शेतीचा विकास झाला आहे. शेतीतून मका, गहू ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. येथील शेतीचा आकार शेकडो हेक्टर विस्तृत असल्याने आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेती केली जाते. येथील अन्नधान्य उत्पादनाच्या विपुलतेमुळे या जीवसंहतीतील देश धान्य निर्यातक देश म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलियातील मरिनो जातीची मेंढी चांगल्या व दर्जेदार लोकरीसाठी जगप्रसिद्ध आहे. सद्यस्थिती. या जीवसंहतीच्या प्रदेशात व्यापारी शेती विस्तारत आहे. उद्योगधंद्यांचे क्षेत्रही वाढत आहे. त्याचबरोबर चिराईमुळे ही गवताळ कुरणे कमी होतात. परिणामी नैसर्गिक समशीतोष्ण गवताळ जीवसंहती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 8. तैगा बोरियल जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार. 50° ते 65° उत्तर अक्षवृत्त आहे. सदाहरित सूचिपर्णी वृक्ष प्रकार येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रदेशात वृक्षातील रेझिन व तेलामुळे वृक्षांचे अतिथंड हवामानापासून संरक्षण होते. मेंचट अणकुचीदार पाने, फांद्या जमिनीच्या दिशेने उतरत्या स्वरूपाच्या असून उंच व टोकाकडे निमुळते होत गेलेले वृक्ष अशी रचना असते. या रचनेमुळे यावर हिम साचून राहत नाही. या जीवसंहतीत स्प्रूस, फर, डग्लस फर, पाईन, ज्युनिपर, सीडार, लार्च, ओक, हेमलॉक इत्यादी वृक्ष प्रकार आढळतात. रास्पबेरी, साल्मनबेरी, गुसबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅककरंट इत्यादी फळझाडे देखील आहेत. प्राणीजीवन. या प्रदेशात जमीन वर्षातील अधिक काळ हिमाच्छादित असल्याने येथील बहुतेक प्राणी जाड कातडीचे असतात. त्यांच्या अंगावर जाड चरबी असून ते केसाळ असतात. रेनडिअर, ग्रिझली अस्वल, एल्क, कॅरिबो इत्यादी तृणभक्षक प्राणी येथे आहेत. लांडगा, पर्वतीय सिंह, प्युमा व पॅन्थर हे मांसभक्षक प्राणीही आढळतात. मानवी जीवन. या जीवसंहतीत वातावरण अतिथंड असल्याने मानवी वस्ती कमी आढळते. या सूचिपर्णी वनांतील वृक्ष मृदू लाकडासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या वनांतून मृदू लाकूड मोठ्या प्रमाणात मिळवले जाते. त्यावर आधारित लाकूड गिरण्या, लाकडाचा लगदा व लाकडी सामान निर्मिती हे उद्योग येथे आढळतात. सद्यस्थिती. या जीवसंहतीत एकाच प्रकारचे वृक्ष प्रकार आढळतात. या जंगलाची दुर्गमता आहे. वृक्षापासून मिळणारे लाकूड मऊ व वजनाने हलके असल्याने वृक्षतोड सहजतेने होते. 9. टुंड्रा जीवसंहती. अक्षवृत्तीय विस्तार. 65° ते 90° उत्तर अक्षवृत्त. वनस्पती. जमीन वर्षातील 8 महिन्यांपेक्षा अधिक काळ बर्फाच्छादित असते. वनस्पतींना वाढीस लागणारी उष्णता, प्रकाश व जमिनीतील पाणी जवळजवळ नसते. त्यामुळे कोरड्या स्वरूपातील गवत, झुडपे, शैवाल, दगडफूल इत्यादी वनस्पती दिसतात. प्राणीजीवन. येथे प्राणीजीवन अत्यल्प आढळते. अतिथंड हवामानात जगण्यासाठी लागणारी अंगावरील जाड चरबी व दाट केस प्राण्यांच्या शरीरावर आढळतात. अस्वल, कस्तुरी बैल, रेनडिअर, कॅरिबू, लेमिंग, ससा या तृणभक्षकांबरोबर आर्क्टिक लांडगा, कुत्रा, कोल्हा हे मांसभक्षी आढळतात. हिमानी घुबड, मॅममॉथ हे पक्षी तर किनारी भागात सील, वालरस हे प्राणी आढळतात. दक्षिणेकडील स्थलांतरित होणारे पक्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे येतात. मानव जीवन. अतिशीत हवामानामुळे मानवी वसाहती अत्यंत विरळ आहेत. प्रतिकूल हवामानात राहणारे लॅपसॅमाइड, एस्किमो या जमाती आढळतात. एस्किमो या आदिवासी जमातीशी पाश्चिमात्यांचा संपर्क झाल्यापासून त्यांच्या जीवनात बदल झाला आहे. आधुनिक सामग्री मिळू लागल्याने शिकार व मासेमारीच्या तंत्रात बदल होऊ लागला आहे.
त्यामुळे ते अधिक ताकदीने या जीवसहतीचा नाश करू लागले आहेत. सद्यस्थिती: या जीवसहतीतील प्रदेशांमध्ये वाढत्या वाहतूक व संपर्क साधनांमुळे विकास अवस्था येत आहे. परिणामी जीवनमान सुधारल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचे आजपर्यंतच्या सुरक्षित घटकांना धक्के बसत आहेत. वैश्विक तापमानवाढीमुळे हिमाच्छादित जमीन व त्याला अनुसरून राहणाऱ्या प्रजातींवर अनिष्ट परिणाम होत आहेत. 10. पर्वतीय जीवसहती. अक्षावृत्तीय विस्तार विशिष्ट नाही. भूमीच्या उंचीनुसार हिमालय, रॉकी, अँडीज सारख्या पर्वतश्रेणी. वनस्पती: पानझडीपासून टुंड्रापर्यंत उंचीनुसार वनस्पती आढळते. कमी तापमानामुळे आणि वाऱ्यांमुळे झुडुपे छोटे आणि बारमाही असतात. उदाहरणार्थ हिमालयात रहोडोडेंड्रॉनची झाडे पर्वतावर आढळतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 2000 मीटरपर्यंत ओक, लॉरेल, चेस्टनट सारख्या वनस्पती आढळतात. पाईन वृक्ष समुद्रसपाटीपासून 4000 मीटरपर्यंत आढळतात. त्यापुढे मात्र गवत, शेवाळ, दगडफूल प्रकारातील वनस्पती आढळतात. काही अंतरावर भरड मृदा आढळते. ती सुपीक नसते. प्राणीजीवन: पर्वतीय किंवा उच्चभूमी खार, ससा, हरिण, पर्वतीय वाघ, बिबटे, लांडगे आणि अस्वले आढळतात. तसेच छोट्या पाखरांपासून गरुडापर्यंत अनेकविध पक्षी आढळतात. याचप्रमाणे सरडे व सापाच्या अनेक प्रजाती आढळतात. येथील प्राणी पर्वतीय जीवसहतीशी जुळवून घेणारे आहेत. उदाहरणार्थ हिमालयामधील ऋषभ जातीचा याक हा प्राणी याला उभेसाठी केस असतात. तसेच हिमालयातील वाघ, बिबटे आणि माकड हे उंचीनुसार पाहावयास मिळतात. मानवी जीवन: काही प्रदेशात लोक चहा, तांदूळ, जव ही पिके घेतात. पर्वताच्या उतारावरील गवताळ भागात पशुपालन केले जाते. या जीवसहतीत पर्यटनाचा विकास झाला आहे. यात पर्वतीय मेंढी इत्यादी प्राण्यांचे पालन केले जाते. शेफर्ड, बक्करवाला, भुतिया, लेप्चा इत्यादी जमाती पशुपालनाचा व्यवसाय करतात. या परिसरात पर्यटन, पर्वतारोहण, पॅराग्लायडिंग इत्यादी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सद्यस्थिती: पर्यटन व्यवसायामुळे या जीवसहतीत मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप सुरू झाला आहे. त्यामुळे प्रदेशातील निर्वनीकरण, चोरटी शिकार, शहरीकरण आणि वणवे अशा पर्यावरणाला विघातक गोष्टी घडत आहेत. भूमीय जीवसहतीप्रमाणे जलीय जीवसहती देखील असते. भूमीय जीवसहती ही प्रामुख्याने अक्षवृत्तानुसार बदलते, तर जलीय जीवसहती खोलीनुसार बदलते. जलीय जीवसहती: पृथ्वीचा सुमारे 70% भाग हा महासागराने व्याप्त आहे. महासागराव्यतिरिक्त आपल्याला नदी, सरोवरे इत्यादी गोड्या पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही जलव्याप्त भागात जलीय जीवसहती अस्तित्वात आहेत. या गोड्या व खाऱ्या पाण्यात आढळतात. जलीय जीवसहतीचे: गोड्या पाण्यातील जीवसहती, सागरीय जीवसहती, खाडी जीवसहती, दलदल प्रदेशातील जीवसहती, प्रवाळ भित्ती जीवसहती इत्यादी प्रकार आहेत. हे प्रकार पाण्यातील क्षार घटकांवर आधारित असतात. येथे जलीय वनस्पती जगतात. सर्वांचा वरचा स्तर प्रकाश असणारा असतो. जलस्तर हा जेथपर्यंत सूर्यप्रकाशात पाण्यात पोहोचतो तेथपर्यंत असतो. या प्रदेशाची खोली सुमारे 200 मीटर असते. हा प्रदेश अनेक प्रकारचे मासे, सागरी कासव, सील यांसारखे प्राणी तसेच प्रवाळ, प्लवके आणि वनस्पतींचे आगार असते. मध्यवर्ती अत्यल्प प्रकाश असणारा स्तर असतो. ज्या भागातून सूर्यप्रकाश परावर्तित होतो तेथपर्यंतचा प्रदेश. समुद्र पातळीपासून सुमारे 1000 मीटर खोलीचा भाग. पहिल्या स्तरातील बुडलेल्या पादप्लवकाशिवाय येथे अन्य वनस्पती आढळत नाहीत. कॅटलफिश, बुल्कफिश, स्वॉर्डफिश, ईल, समुद्री घोडा इत्यादी सजीव येथे आढळतात. येथील प्राणी अगदी कमी उजेड, पाण्याचा थंडपणा आणि प्रचंड दाब अशा परिस्थितीत जगू शकतात. तिसरा स्तर हा अतिखोल स्तर असून तो अंधारा जलस्तर म्हणून ओळखला जातो. त्याची कक्षा सुमारे 1000 मीटर ते 4000 मीटर इतकी खोल आहे. येथे प्रकाश पोहोचू शकत नाही. येथे कोणतेही वनस्पती जीवन नसते. येथील थंड, गडद अंधारी पर्यावरणात महाकाय माकडी, जेलीफिश, अँगलर मासा, हॅचेट मासा इत्यादींचा अधिवास आढळतो. या पट्ट्यात स्पर्म व्हेल शिकारीसाठी प्रवेश करतात, परंतु वरच्या स्तराकडे ते परत येतात. या 3 स्तरापलीकडे 4000 मीटरपेक्षा खोल भाग, जो केवळ काळोख व सर्वांचा खोल समुद्राच्या तळापर्यंत व्यापलेला आहे. या भागात पाण्याचा प्रचंड दाब असतो. या ठिकाणी केवळ अवशेषांवर जगणारे जलचर आढळतात.